आपण गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया। Audio Jungle। जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाग घेऊन आला कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भावांनो एकदम कडक विषयावर व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीट्स इफेक्ट वरती बनवलेला आहे भावांनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे भावांनो। जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोडिफिक हवे असेल तर तुम्ही भावांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करायचा आहे। तिथे तुम्हाला भावांनो पिनड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोडिफिकेची लिंक भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा आहे भावांनो। आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर भावांनो सुरुवातीला भावांनो सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचं आहे, कारण भावांनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे। इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक आपण भावांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वेबसाईटची लिंक भावांनो भेटून जाईल। त्यासोबत भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक भावांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करू शकता। ओके, तर चला भावांनो आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। शाबाश बेटा। I got broads in Atlanta, just to lean in the family. Credit cards in the scammers, hitting the licks in the bank. Legacies. ओके, तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या प्रोजेक्टची लिंक भेटल्यानंतर भावांनो त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला रेड बीट ॲड करून दिलेले आहेत भावांनो या प्रोजेक्टमध्ये। तर भावांनो इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला आल्यानंतर भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती MP3 जे सॉन्ग भेटलेलं आहे भावांनो ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर ते सॉन्ग भावांनो इथे ॲड करायचं आहे। तर ते भावांनो कशा प्रकारे ॲड करायचं आहे तर त्यासाठी भावांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन भावांनो आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो इथून ॲड करून घ्यायचं आहे। इथून भावांनो आपलं ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून डिलीट करायची आहे भावांनो। आणि लेअर डिलीट केल्यानंतर आता आपण एक ओव्हरलेचा व्हिडिओ ॲड करणार आहे, तो सुद्धा भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भावांनो ऑल मटेरियलमध्ये भावांनो तो व्हिडिओ भेटून जाणार आहे। तर तिथून भावांनो ऑल मटेरियल डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर ओव्हरलेचा व्हिडिओ आपण इथे ॲड करायचा आहे। तर त्यासाठी भावांनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला भावांनो मटेरियलचा फोल्डर भावांनो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि तो ओव्हरलेचा व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा आहे। भावांनो इथून ओव्हरलेचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि फर्स्ट बीटवरती आल्यानंतर राहिलेला व्हिडिओ भावांनो इथून ट्रिम करायचा आहे। भावांनो राहिलेला व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन ही PNG भावांनो ॲड करायची आहे आणि या PNGची साईज आपण थोडीशी कमी करून घेऊया। एवढ्याशी भावांनो साईज ठेवायची आणि त्यानंतर फर्स्ट बीटपर्यंत भावांनो ती PNG या ऑप्शनवरती क्लिक करून खेचून घ्यायची आहे। त्यानंतर भावांनो आता आपण इमेजेस ॲड करून घेणार आहे। तर भावांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन भावांनो इथून इमेज सिलेक्ट करायचे आणि भावांनो 3 डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे। भावांनो फिल स्क्रीन केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज भावांनो इथून ट्रिम करून घ्यायचे आहे। तर भावांनो अशाच प्रकारे 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत। भावांनो मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भावांनो अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। तर भावांनो इथं तुम्ही बघू शकता तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत आणि इमेजेस ॲड केल्यानंतर भावांनो इथून फर्स्ट बीटवरती यायचं आहे। भावांनो फर्स्ट बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन भावांनो तुम्हाला आपल्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये ही ब्लॅक PNG भेटून जाईल, ती भावांनो इथून ॲड करायची आहे आणि मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन याची भावांनो थोडीशी साईज वाढवायची आहे। एवढीशी भावांनो साईज वाढवून एवढ्याशी खाली खेचून घ्यायचे आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो ती PNG खेचून घ्यायची।
भावानं शेवटपर्यंत PNG खेचून घेतल्यानंतर पुन्हा भावानं फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि फर्स्ट बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन भावानं ही जी तुम्हाला इमोजीची PNG भावानं भेटून जाईल ते ॲड करायचे आहे आणि मूव ऑन ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ती PNG इत्याशी भावानं कोपऱ्यात बरोबर सेट करून घ्यायची आहे. PNG सेट केल्यानंतर मागाच्याच प्रमाणे व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावानं ती PNG खेचून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण एक आपला लोगो ॲड करून घेऊया. तर भावानं पुन्हा फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला लोगोचा भावानं फोल्डर सिलेक्ट करायचा आहे. भावानं लोगोचा फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर आपला एक लोगो ॲड करायचा आहे आणि त्याची आपण साईज थोडीशी कमी करून घेऊया. एवढ्याशी भावानं साईज ठेवून घ्यायची आहे आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा भावानं लोगो सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावानं हा लोगो खेचून घ्यायचा आहे. तर भावांनो एवढ्या सगळ्या स्टेप केल्यानंतर भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकीपॅड प्रेझेंटची सुद्धा लिंक भावांनो भेटून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये भावांनो इम्पोर्ट करायचा आहे आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर भावांनो इथून इफेक्ट नंबर 1 सुरुवातीला कॉपी करून घ्यायचा आहे आणि इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर भावांनो इथून थोडंसं पुढे यायचं आहे आणि भावांनो इफेक्ट नंबर 1 कशा प्रकारे पेस्ट करायचा आहे ते मी भावांनो तुम्हाला सांगतो. तर भावांनो त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. भावांनो या 3 इमेजेस ज्या आहेत सुरुवातीच्या त्यांना भावांनो इफेक्ट नंबर 1 पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर भावांनो ही जी मध्ये मोठी इमेज आहे ती सोडायची आहे आणि त्यानंतर भावांनो पुढच्या ज्या 3 इमेजेस आहेत त्या इमेजला भावांनो इफेक्ट नंबर 1 जो आहे तो भावांनो पेस्ट करून घ्यायचा आहे. ही जी मोठी आहे भावांनो ती सोडायची आणि त्यानंतर भावांनो पुढची जी इमेज आहे 3 ते इमेजेसला भावांनो इफेक्ट नंबर 1 जो आहे तो भावांनो पेस्ट करायचा आहे. त्यानंतर भावांनो पुन्हा मधली सोडायची आणि पुढच्या 3ला. तर भावांनो अशा प्रकारे काय इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे आणि इफेक्ट नंबर 1 अशाच प्रकारे भावांनो शेवटपर्यंत पेस्ट केल्यानंतर भावांनो पुन्हा आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे. भावांनो शेकीपॅड प्रेझेंटवरती आल्यानंतर आपला जो सेकंड इफेक्ट आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. भावांनो बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो भावांनो आपण जे मध्ये भावांनो मोठी इमेज सोडलेली आहे त्या मोठ्या इमेजला भावांनो हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर भावांनो मध्ये आता जेवढ्या मोठ्या इमेजेस राहिलेल्या आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो पटपट इफेक्ट नंबर 2 जो आहे तो भावांनो पेस्ट करून घ्यायचा आहे. मध्ये भावांनो जेवढ्या इमेजेस राहिलेल्या आहेत त्या सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 2 जो आहे तो भावांनो पेस्ट करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता भावांनो आपण ज्या मोठ्या इमेजेस आहेत त्यांना आपण इफेक्ट नंबर 2 जो आहे तो भावांनो पेस्ट करून घेतोय. तर तुम्ही अशाच प्रकारे करून घ्यायचं आहे. तर भावांनो अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 1 आणि इफेक्ट नंबर 2 सुद्धा भावांनो पेस्ट करून घेतलेला आहे. तर भावांनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय, व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विषयार्थ व्हिडिओ होतोय. आपण भावांनो शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ भावांनो इथून एक्सपोर्ट करून घेऊया. तर भावांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. जर का भावांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन आणि खतरनाक व्हिडिओ घेऊन येत जाऊ. भेटूया का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.